बरं वाटतंय ना? आई थोडं बोलायचं होतं. सूर इतका गोड लागलाय म्हणजे काहीतरी हवं असेल. आई तुम्ही पण ना गंमतच करता नेहमी. अहो तसं नाही, म्हणजे डॉलला घरी बोलवायचं होतं, चालेल का? अगं मग बोलव की, त्यात काय विचारायचं? नाही नाही, तसं नाही, 5 परतवणीसाठी बोलवायचंय ना. म्हटलं तुम्ही काही मुहूर्त वगैरे बघणार आहात का, म्हणून आपलं विचारलं हो. अगं बुधवार सोडून कधी या? आमच्यातनं पूर्वी म्हण होती, म्हणजे जाशील बुधी तर येशील कधी. बुधवारी पाठवायच्या नाहीत गोंगलीला. आता का ते विचारू नकोस हं मला. नाही नाही, मग बोलवू का तिला लगेच? अगं बोलव की. आणि फक्त अधिराच नाही हं, स्वानंदीला सुद्धा रीतीनुसार ना 5 परतवणीसाठी पाठवायला हवं आपल्याला. काय रे पिंट्या, तुझ्या बायकोला पाठवायचं का माहेरी 5 परतवणीसाठी? ठीक आहे, पाठव. नुसतं ठीक आहे? अरे पण कधी? आजी, या सगळ्या रीतीभाती तुला माहिती असत, तूच काय ते ठरव ना. आदिराच्या सासू सासऱ्यांना विचार, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐक. आपण सगळं परस्पर ठरवलं असं नको वाटायला, त्यांचंही काहीतरी मानपान असेल ना. हा, हे बघ, ते सगळं ना आम्ही बघू, तू नको त्याची काळजी करूस. हं? तेच म्हणतोय मी, तुम्हीच बघा. मला फक्त काळजी आदिराची आहे. तिच्या सासरी आपल्यामुळे किंवा आपल्याकडनं काहीही कमी होता कामा नये, आणि त्यामुळे तिला त्रास होता कामा नये, बाकी काही नाही. हा, आपल्याला ना स्वानंदीला इथे जरा 3-4 दिवसांसाठी बोलून घेऊया आपण. माहेरपणाला रीत असते तशी. घर पण जरा ताळ्यावर येईल आणि आदराला तिकडे पाठवून देऊ. अरे पाठवून देऊ काय म्हणतेस? तुला काही घरातून निघून जावं तिने अशी इच्छा आहे का? ए, तू असं का विचार करतो रे? प्रत्येक वेळेला काय माझ्या बोलण्याचा असं वाईटच विचार करायचा असतो का? रीतीभातीला धरून बोलतेय ना मी. रीतीभातीला नाही धरून बोलली तर त्यांना पण असं वाटेल ना की मी चुकीचं वागले म्हणून. आणि 2-2 नवरे एका घरामध्ये मी कसं ठेवणार रे? स्वानंदी पण इथे येणार, आदिरा पण इथे असणार, कामं करायची कोणी सगळी. मग पाठवून द्यायचं ना. म्हणून तर स्वानंदी इकडे येईल आणि मग आदिरा तिकडे जाईल, रीतीप्रमाणे जाते. तिलाही जरा बरं वाटेल ना. तर इथे राहिली ना तर डोकं फिरल्यासारखं करेल ती. आधीच काय उपद्व्याप कमी नाही केलेत तिने. मलाही जरा बरं वाटेल, नाही तर माझं डोकं फुटून जाईल. रोहन, तुझ्या आईला शांत कर ना, नाहीतर आता माझं डोकं फुटेल. मी आई साहेबांना विचारतो म्हणावं ते नंदूला कधी पाठवतायत ते. मी पण आदिराशी बोलून घेत. हो बोल, आणि येताना नंदूला घेऊन येशील. हो, आणतो. आणि हे बघ, तुझ्या आईला सांगून ठेव, मग मी इथे आहे ना, बोला ना. तिनं यामध्ये पडू नये आणि सतत तण 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 असं सुद्धा करू नये म्हणावं. अरे घरामध्ये नवीन सून आली आहे, थोडंसं परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं, नाहीतर आपला तोंडाचा पट्टा सुरूच आहे. तसं करू नये सांग. वय वाढलं तरी वयाला साजेसा समजूतदारपणा कधी येणार आहे? त्या परमेश्वराला आणि हिलाच ठाऊक. माहितीये मला समजूतदारपणा नाही. सगळेजण समजूतदारपणे वागतात आणि मी फक्त आपली कटकट करत असते. लोकांच्या नजरेमध्ये ना माझी कटकटच दिसते नुसती. लागले पायाला कोण विचारत सुद्धा नाहीये. पुढचे 4-5 दिवस ना चांगलेच आहेत 5 परतवणीसाठी. मी स्वानंदीच्या बाबांची बोलून घेते. हं? आलेच. अरे, त्यांचाच फोन आला. अगं बाई, हो का? नमस्कार. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अहो तुमच्याबद्दलच बोलत होतो आम्ही. अरे वा वा वा, धन्यवाद. बाकी काय म्हणताय, तब्येत कशी आहे तुमची? आता खूप बरी आहे. तुम्ही सगळे कसे आहात? अगदी मज्जेत. छान छान. बरं, मी काय म्हणतो, मी एका वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. नाही म्हणजे नंदूला माहेरपणासाठी काही दिवस आमच्याकडे येऊ देत का? अर्थात तुमची हरकत नसेल तर. अहो हरकत कशाला असेल. मी ना पिंट्याला आता ते सांगत होते की स्वानंदीची 5 परतवणी करायला हवी. मी सुचवलं. हो, आमच्या सुनेनी सुचवलं बरं का. अरे वा, उत्तम. बरं मग उद्या रोहनला नंदूला नेण्यासाठी येऊ दे का? हो चालेल ना. मग अधिरासाठी पिंट्या पण उद्या असेल. हं? हो, हरकत नाही, येऊ दे. ठेवू फोन. काळजी घ्या. हं? हो, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. शुभरात्री. गुड नाईट. पिंट्या, तू उद्या जाऊन अधिराला घेऊन ये. ठीक आहे. आणि स्वानंदीला पण सांग की तिला 5 परतवणीसाठी माहेरी जायचंय. ए, मी नाही, तू सांग. अं? नाही,
तू याच्यात मला प्लीज घेऊ नकोस. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, तुमचं तुम्ही बघा. माझ्यासाठी हा विषय संपलाय. गुड नाईट. अरे लग्न झालं ना तरी हा असाच आहे. चिक 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 चिक. हो ना. मीच करते, मी सांगते तिला चल. हो तुम्हीच सांगा. स्वानंदी, अरे आजी काही हवंय का तुम्हाला? नाही तुझ्या बाबांची माझं बोलणं झालं. बरे आहेत ना ते? नाही नाही बरे आहेत ते. 5 परतवणीसाठी तुला माहेरी पाठवायचंय. म्हणजे तयारी करून ठेव तू. रोहन येईल तुला उद्या खायला. जाऊन ये माहेरी. हो पण आजी अधीरा तिलाही आणू. नाही म्हणजे मुलीला आणायचं आणि सुनेला नाही पाठवायचं असं ते नाही करणार ना आम्ही. तयारी करून ठेव. जाऊ. आजी थँक्यू. प्रत्येक बाबतीत असं असं थँक्यू म्हणण्याची जरूर नाहीये. रीतीनुसार जे करायला हवं तेच करते मी. पाठ दुखते का तुमची? हो. पण मग असं तासन तास तुम्ही बसून काम करता. सवय आहे मला त्याची. आता तुम्ही रोज व्यायाम पण करत नाही. व्यायाम केलात ना तर जरा ही अशी दुखणी कमी होतील. सतत ते आपल्या व्यायामाचा सल्ला देत असता मला. सर्दी झाली की व्यायाम, पाठदुखी झाली की व्यायाम. कशाला पाहिजे सतत आयुष्यात व्यायाम? अहो पण तो चांगला उपाय आहे की नाही? हो पण तो सगळ्यांनाच जमतो असं नाही. मला नाही जमत. अहो प्रयत्न करून बघितलायत का? तो तरी बघा ना. आपल्या शरीराला मुळात व्यायामाची गरज असते. व्यायामामुळे एक्स्ट्रा ऑक्सिजन मिळतो शरीराला आणि हे सगळे त्रास आहेत ना ते दूर होतात. बरं एक काम करता का? मी तुम्हाला एक आसन दाखवते छोटस. तुम्ही बघा तुम्हाला ते जमतंय का बघ. हो मला नाही बघायचं काही. अहो एकदा बघा अहो, ना. नाही हो, मी व्यायाम वगैरे काही बघत नाही. इंटरनेटवरती सुद्धा बघत नाही. ते व्यायामाचे व्हिडिओ लागले ना पहिलं मी नेट बंद करून टाकतो. बघून सुद्धा थकायला होतं मला. ज्यांचा तो व्यवसाय त्यांच्यासाठी ठीक आहे दिवस रात्र करणं. आजकाल सतत कोणीतरी उठण काही ना काहीतरी व्यायामाचे भलते चलते प्रकार करत असतात. काय वेळ जात नाही का काय लोकांचा? हे बघा तासन तास वगैरे मी तुम्हाला सांगत नाहीये पण थोडा वेळ करा ना. अजिबात काहीच न करण्यापेक्षा ते करणं बरं असतं. मला सांगा तुमचे दोन्ही हात असे मागून पाठीच्या मागून घेतले तसे एकमेकांना टेकतात? काय? दाखवा. न टेकायला काय झालं तर हे बघा. हे असे हात जोडता येतात का बघा तुम्हाला? काय 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 करताय तुम्ही हे सगळं? अहो प्रयत्न तर करून बघा. काहीतरीच काय अवघड सांगताय मला करायला? अहो फायदा होईल. मला हे असं जमतं. छातीपाशी हात आणून नमस्कार करायला. हे चालणार आहे का? हे बघा मी तुम्हाला सांगायचं काम केलेलं आहे. आता ह्याच्या पुढे करायचं की नाही करायचं तुमची मर्जी. हे बघा मी समोरनं हात जोडून तुम्हाला थँक्यू असं म्हणतो. नो थँक्यू. तुमची मर्जी. फक्त ही योगा मॅट मी जरा इथे बेडवर ठेवून जाते. मला एक काम आठवलंय. मी आलेच.